जातील इतर लोकांना आणि त्यांचं आध्यात्मिक जीवन नष्ट होईल. अशी जर लोक असतील प्यानो तर कलिसिया पुढे जाणार नाही प्यानो. हालेलुया. कलिसियामध्ये ज्यावेळेस आम्ही एकमेकाशी बसतो बोलतो देवाच्या गोष्टी झाल्या पाहिजे प्यानो. इतर गोष्टी जर तुम्ही करताय तर प्यानो ते तुमच्यासाठी आशिष राहणार नाही प्यानो. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आमचं बोलणं बसणं उठणं देवा पाहतो ते आशीर्वादित करेल परमेश्वर. जर प्यानो आम्ही तर देवाशी कनेक्टेड असू तर प्यानो आमच्या कलिसियामध्ये काय बलामाची शिक्षा देणारे लोक आहेत काय, काय निकलाईत नावाचे जे लोक आहेत ते आहेत का आमच्या चर्चमध्ये जे आम्हाला भिजवतात. आम्ही प्रभूमध्ये चाललो चांगलं पण डिस्टर्ब करतात वारंवार. असे कोणी लोक आहेत त्यांना हद्दपार करा, तर काढून टाका तुमच्या जीवनात. आणि जर तुम्ही तसं करताल प्यानो तर तुमचं जीवन लेसर होईल प्यानो. आणि प्रभूनं या कलिसियाला याबद्दलच दोष दिला. आणखी पुढे बघूया. तसेच निकलाईतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्या जवळ आहेत. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकर येऊ आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढे. आमेन. प्रभू काय म्हणतो त्या लोकांना की पश्चाताप करा. या कलिसियामध्ये असे काही लोक आहेत की जे विचारामध्ये टाकतात लोकांना, मूर्ती पूजेकडे घेऊन जातात. आणि मग असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय करा, त्यांना सांगितलं पश्चाताप करा नाहीतर मी तुम्हाला काय करीन, शासन करील. आणि कसं वाचूया ते वचन. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊ. नाही ना पश्चाताप कर, नाही तर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढे. तोंडातली तलवार म्हणजे काय, परमेश्वराचं वचन. वचनाने कलिसियाचा प्रभू न्याय करणार आहे. आमेन. अनेक लोक सांगतात ना आमच्या कलिसियामध्ये लय वचन होतं. लय वचन म्हणजे लय मोठा न्याय तुमचा, कारण की सगळं ऐकलंय तुम्ही. शिक्षा कोणाला नाही, ज्याला काहीच माहित नाही त्याला शिक्षा नाही. येशू म्हणले बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते यांना समजत, ज्यांना समजत नाही त्यांना क्षमा द्या, पण ज्यांना समजत नाही त्यांना काही क्षमा देणार आहे. आम्ही या ठिकाणी प्रभूने सांगितलं की पश्चाताप कर, नाही तर काय करेल मी, जी तलवार आहे त्या तलवारीने तुमचा समाचार. म्हणजे काय, वचनानुसार मी तुमचा न्याय करेल. जे वचन तुम्ही ऐकलंय, जे वचन तुम्हाला माहित आहे त्यानुसार मी तुमचा न्याय करेल प्रभू म्हणतो. आणि प्रभूने सांगितलं काय तर पश्चाताप या शब्दाचा अर्थ आहे की पापाला सोडणं आणि प्रभूकडे वळणं प्यानो. हालेलुया. समजा तुम्ही असे चाललेले आहात इकडं, पण इकडे न जाता आता प्रभूकडे पाहून प्रभूकडे चालणं प्यानो, तिकडे चालणं. हालेलुया. हेच आहे पश्चाताप करणं. किती लोक पश्चातापासाठी तयार आहेत का, जे काही चुका झाल्यात आमच्याकडून, देवाला मला प्रभू मला क्षमा कर, माझ्या सगळ्या पापाची मला क्षमा कर आणि तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू तुम्हाला मदत कर. प्यानो स्वर्ग हे असं ठिकाण आहे जर तिथं तुम्ही गेले प्यानो तर तुम्ही स्वतःला विसरून जाताल. प्यानो आम्ही गीत गातो ना, नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा. देखेगा सारा जहां, उसके आने का वादा भी होगा पूरा. देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. मेरा यीशु रहता वहां. जायचं का स्वर्गामध्ये? अंबर भी नया, धरती भी नई, एक नया यरूशलेम होगा.
और होगा मैं वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वहाँ हालेलुया आनंद होएगा. गाताना सुद्धा किती आनंद वाटतो ना. आमेन, प्रेज लॉर्ड. तिथं पेत्र पुन्हा पाण्यावर चालणार नाही, आरोळी पास्टर प्रचार करणार नाही तिथं. तिथं आरोळी पास्टरची शिकवण ऐकायला मिळणार नाही. येशू स्वतः तिथं प्रचार करणार आहे. किती आनंदाची ती जागा असेल त्या. वहाँ खुशी की जगह होएगी, वहाँ आनंद ही आनंद होएगा, वहाँ खुशी की जगह होएगी, वहाँ आनंद ही आनंद होएगा. पौलुस होएगा, मार्कुस होएगा, लूका होएगा, मत्ती होएगा, अब्राहम होएगा और वहाँ होगा मैं. आमेन. आम्ही असणार आहोत तिथं प्रियानो. हालेलुया. महत्वाचं म्हटलं पाहिजे. सगळ्यांचे नाव घेतो, अब्राहमाचे, इसाकाचे, याकोबाचे. पण स्वतःचं नाव तरी घ्या कधी कधी हिच्यामध्ये की मी पण तिथं असणार आहे. हालेलुया. वहाँ पर मैं यीशु से मिलूंगा, पेत्रस पानी पर बिना चलेगा, वहाँ काय होगा, वहाँ पर मैं यीशु से मिलूंगा, पेत्रस पानी पर बिना चलेगा, दाऊद होएगा, योना होएगा, मूसा होएगा, दुआ होएगा, अब्राहम भी वहाँ होएगा और होगा मैं वहाँ. हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया संगत होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, वहाँ हालेलुया आनंद होएगा, हालेलुया चिल्लाऊंगा जब देखूंगा यीशु को, वहाँ हालेलुया आनंद होएगा. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. शेवटचं वचन वाचूया. मला खूप तुम्ही थकल्यासारखे दिसले म्हणून सॉन्ग घेतलं की वाचूया. मी पुढचं वचन वाचूया. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. पुन्हा वाचूया. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे याचा अर्थ आम्हाला कान नाहीत का? आम्हाला कान आहेत, पण काही लोक असे आहेत की ते ऐकून नाही ऐकल्यासारखं करणार. हालेलुया. आम्ही ऐकावं म्हणून देवाचं वचन प्रत्येक कलिसियाला सांगत आहे ज्याला कान आहे. म्हणजे कलिसियामध्ये काही लोक असे आहेत की ते ऐकणार पण त्यांना ते समजणार नाही, त्या वचनाप्रमाणे चालणारच नाही. ऐकून घेतील पण तसंच वागतील. मग तसं जर वागले तर त्याला शासन करणार प्रभू. हालेलुया. हे पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. मंडळीमध्ये तुम्ही प्रचार ऐकता, तसं जर जीवन जगत नाही, त्या काही गोष्टी ऐकता तुम्ही तसं करत नाही, प्रभू तुम्हाला शासन करेल. कलिसिया आहे प्रभू, प्रभूचं वचन आहे म्हणून प्रभू तुझ्याला कान आहे. प्रभूला काय फरक पडत नाही, ऐकायचं तर ऐक बाबा, नाही ऐकायचं मग तू आहेस, येतोस मग तू तिकडे पुढं जिथं अग्नी आणि गंध काय अशा परिसरामध्ये. प्रेज लॉर्ड. पुढे वाचूया. जो विजय मिळवितो, शेवट एक 5 मिनिटांमध्ये पाहणार होता मी. जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन. काय म्हणतो प्रभू? जो विजय मिळवणार आहे या सगळ्या गोष्टीवर त्याला काय मिळणार आहे, काय देणार आहे प्रभू? गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन. गुप्त मानना त्याला मिळणार आहे. सिक्रेट गुप्त मानना त्याला मिळणार आहे. मानना हा शब्द आला म्हणजे आम्हाला प्रभू इस्रायलच्या प्रवासाकडे घेऊन जातो. आम्ही पाहतो इस्रायल लोकांना 40 वर्ष देवानं प्रियानो आकाशातून मानना पाडला. 40 वर्ष बायबल सांगतो जोपर्यंत ते येत नव्हते प्रियानो, त्या गावामध्ये पोहोचते नाही तोपर्यंत प्रियानो तो मानना पडत होता स्वर्गातून त्यांच्यासाठी. बापरे किती ब्लेसेड लोक होते ना. पण प्रभू आता इथं वेगळ्या मानण्याबद्दल बोलत आहे. तो मानना नाही प्रियानो, जे मानना इस्रायल लोकांनी प्रवासामध्ये खाल्ला त्यापेक्षाही अधिक महत्वाचा आणि त्यापेक्षाही अधिक प्रियानो जो मुख्य मानना आहे, जो ज्याला गुप्त मानना म्हटलंय, तो गुप्त मानना प्रभू काय म्हणतो? मी त्याला देणार. कोणाला? जे लोक
विक्ट्री, जे लोक विजय प्राप्त करते. हालेलुया. तुम्ही कलीसियातील बलामावर विजय प्राप्त करतात, निकालाईत जे लोक आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त करतात, जगातल्या परंपरा रूढी याच्यावर विजय प्राप्त करतात, तर मग तुमच्यासाठी हा गुप्त मानना आहे. हालेलुया. फक्त वचन ऐकायला आम्हाला खूप चांगलं होतं, आम्ही लगेच आम्ही म्हणतो मानना मिळणार आहे. कोणत्या लोकांना मिळणार? जे लोक विजय मिळवणार. कशावर? बलामासारखे लोक प्रियानो, विचारामध्ये पाळणार लोक, त्यांच्यावर विजय तुम्ही मिळवणार. निकालाईत, मूर्तीपूजा याच्यावर, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जर विजय मिळवणार या सगळ्या गोष्टीवर, तर तुम्हाला प्रभू गुप्त मानना देणार. मग गुप्त मानना, हा मानना मी पाहिला मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिळाला. मग हा गुप्त मानना काय आहे प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रामध्ये म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. येशू आमचा मानना आहे प्रियानो. हालेलुया. येशू आमचा मानना आहे. येशूनं यमनाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलं की तुमच्या पूर्वजांनी राहण्यात काय खाल्ला? मानना खाल्ला, पण ते काय झाले? मेले. पण तो म्हणतो की जी मी भाकर देईल ना, जो आता मी मानना देईल तुम्हाला, जे खाण्यासाठी देईल, त्यामुळे तुम्ही कधीही मरणार नाही, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. हालेलुया. तो मानना म्हणजे येशू आम्हाला मिळणार आहे प्रियानो. हालेलुया. तो मानना दुसरा तिसरा कोणी नसून गुप्त, तो मानना येशू आहे. या जगापासून तो गुप्त आहे, पण कलीसिया आमच्यासाठी सगळं उघड केले प्रभूनं. हालेलुया. तो मानना दुसरा तिसरा कोणी नसून येशू आहे प्रियानो. येशू निखाऱ्यावर भाजलेली भाकर आहे. येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी खाईल त्याला कधी भूक लागणार नाही. हो, ती भाकर आहे प्रभू. तो मानना प्रभू आहे, गुप्त मानना. आणखी पुढे काय म्हटले? फास्ट जाऊया, 1:30 वाजत आला, फक्त 7 मिनिट राहिले. आणि त्याला मी पांढरा खडा देईन. काय देईल मी त्याला? पांढरा खडा. पांढरा खडा. पांढरे वस्त्र आवडतात आम्हा सर्वांनाच. पांढरा खडा देईल. मी रेड शर्ट, माझा रेडी होता म्हणून रेड घालतो. माझी मिसेस म्हणजे आज व्हाईट शर्ट घाल, म्हटलं चला व्हाईट दे. माझी काही पसंत नसते असे काही, जे ते घालायचं. पण सगळ्यात माझा आवडता कलर म्हणजे व्हाईट कलर, सगळ्यात आवडता. तर या ठिकाणी मी पाहतो त्या व्हाईट कलरला विशेष महत्व आहे पवित्र शास्त्रामध्ये. काय म्हटलंय परत वाचूया. आणि त्याला मी पांढरा खडा देईन. पांढरा काय देईल? खडा देईल. त्या परिस्थिती मधले जे लोक आहेत, त्या गावातले जे लोक आहेत, तिथली जी परंपरा आहे त्यानुसार प्रभू त्या कलीसियाशी बोलत आहे. परगम या भागामध्ये जे काही लोक होते प्रियानो, ते लोक पांढरा खडा एक आदरणीय मानायचे प्रियानो. जर एखादी समजा आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये सांगतो, समजा एखादी स्पर्धा असली तर त्या स्पर्धेमध्ये तो दगड स्टोन त्यांना देण्यात यायचा आणि तो दगड आदरणीय असायचा. ज्या कोणाकडे तो दगड आहे त्याला समाजामध्ये एक चांगलं स्थान असायचं, आदराचं स्थान असायचं. म्हणजे त्या लोकांमध्ये पांढऱ्या खड्याचं विशेष महत्व होतं प्रियानो. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी काय म्हणतात, त्या व्यक्तीला मी काय करेल? पांढरा खडा देईल, म्हणजे मी त्याचा आदर करेल, त्याला मी उंच करेल त्यापेक्षा. हालेलुया. आम्हाला सुद्धा प्रभू पांढरा खडा देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही पण प्रभूची कलीसिया आहोत प्रियानो. पुढे काय म्हटलं वाचूया. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. त्या खड्यावर काय असं लिहिलेलं? नवं नाव. किती बारे म्हटले ना, नवं नाव असणार आहे त्याच्यावर लिहिलेलं. खड्यावर काय नाव असेल प्रियानो? पुढे वाचूया. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. ते जे नाव असणार आहे ते नाव फक्त जे लोक तो खडा ज्यांना मिळणार आहे त्या लोकांना त्याच्यावरचं नाव माहित असणार आहे. आता बायबलमध्ये अनेक लोक होऊन गेले, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूने वेगवेगळे नाव दिलं. जसं की दावीद, त्याला काय म्हटलंय? दावीद माझ्या मनासारखा व्यक्ती दावीदाला म्हटलंय. तो मनासारखा आहे देवाच्या. त्याचं नाव काय देवाच्या राज्यामध्ये? देवाच्या मनासारखा व्यक्ती. अब्राम राष्ट्राचा पिता. प्रत्येक व्यक्तीला त्या नावाला मिनिंग आहे प्रियानो. तसंच तुम्हाला आणि मला सुद्धा काहीतरी असं नाव लिहिलेलं प्रियानो. हालेलुया. कारण की ते मला पण समजणार नाही. ज्याच्यासाठी तो खडा आहे त्याला ते नाव समजणार आहे प्रियानो. तुमच्यासाठी सुद्धा जो खडा असेल त्या खड्यावर जे काही नाव लिहिले फक्त ते तुम्हाला समजणार, ते तुम्हाला ठाऊक असणार आहे. वाचूया खाली. प्रियानो, मी पूर्ण या परगमच्या कलीसियाचा अभ्यास पाहिलेला आहे प्रियानो. जो काही अभ्यास तुम्ही ऐकत आहात प्रियानो, जे काही मी शिकवलं हे पूर्ण नाहीये प्रियानो. आणि तुम्हाला कोणी पूर्ण शिकू शकत नाही एवढा मोठा अभ्यास आहे कलीसियाचा. मी सांगितलं देवाचं वचन सजीव आहे. फक्त जस्ट आउटलाईन यासाठी मी तुम्हाला देत आहे या गोष्टीची की तुम्हाला समजावं प्रियानो. मी लहानचा मोठा प्रभूमध्ये इतका झालो प्रियानो. आतापर्यंत मला कोणी कलीसियाबद्दल शिकवलं, म्हणून मला असं वाटलं की आमच्या कलीसियामध्ये जे लोक आहेत त्यांना हे शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मंडळीबद्दल माहीत असलं पाहिजे. माझं विचार करा, मी एवढ्या वर्षाची सेवकाई करतो पण आणखी मी कुठल्याही दासाकडून ऐकलं नाही मंडळीबद्दल प्रियानो. असं त्या कॉन्फरन्सला किंवा सेमिनारला किंवा आमच्या पास्टराकडून मी ऐकलं. माझ्या मनामध्ये देवाने विचार टाकला की कलीसियाला या गोष्टीची गरज आहे.
कारण की आम्ही शेवटच्या समयामध्ये आहोत का. मंडळीचं काय चालू आहे त्यानं हे प्रभूला माहित आहे. हे कलिसियामधले जे लेटर प्रभूने 7 मंडळाला लिहिले, कशासाठी लिहिले? मंडळीला करेक्ट करण्यासाठी लिहिले. आमेन. आम्हाला करेक्ट करण्यासाठी लेटर आहेत त्यानं. देव बाप या वचनाच्या द्वारे, या पत्राच्या द्वारे तुम्हाला आणि मला राईट योग्य बनवल्यानो न्यायाच्या समयी त्याच्या समोर उभं राहण्यासाठी. हालेलुया. आणि मग आमची कलिसिया उचलली जाईल त्यानं. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद असेल आमच्यासाठी. तर देवाच्या प्रिय लोकांना मी पाहिलं 3 कलिसियाचा अभ्यास केला. नंबर 1 एफिस, नंबर 2 स्मुर्ना, नंबर 3 परगम. 3 कलिसियाबद्दल पाहिलं. आता बाकीच्या काही कलिसिया बाकी 7 कलिसिया आहेत सगळ्या. त्या सगळ्या आपण सिरियल प्रमाणे ऐकणार आहोत. माझी एकच तुम्हाला प्रामाणिक प्रार्थना आहे की प्रत्येक रविवारी या एक पण कलिसियाचा अभ्यास तुम्ही चुकू नका. नाही 100% लक्षात राहिलं, 10% जरी लक्षात राहिलं ते तर आमच्यासाठी चांगलं आहे. आमेन. कलिसिया देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही कुठं आहात ते त्याला माहित आहे. आजच्या या दुपारी त्याचं लक्ष आमच्याकडे आहे. आज तो तुमच्याशी बोललेला आहे. माझा विश्वास आहे देव तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करेल. आज तुम्ही दुःखामध्ये आहात काय, समस्येमध्ये आहात काय, घाबरू नका. देव तुम्हाला करेक्ट करेल. देव तुम्हाला परत करेल. आम्ही सर्वजण उठून उभं राहूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. वर्शिप यू जीसस. मंडळी